नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। महापालिकेच्या मालकीची जागा स्वतःची असल्याचा दावा करत 4 व्यावसायिकांची तब्बल 2,66,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ही घटना अहमदनगर शहरातील लालटाकी परिसरात घडली आहे। नगर शहरातील लालटाकी परिसरातील अप्पोहत्ती चौकातील जागा महापालिकेची असल्याचा निकाल न्यायालयाने दिलेला असतानाही ही बाब लपून ठेवत केवळ महापालिकेकडून सिटी सर्वेला नोंद लावण्यात उशीर झाल्याचा गैरफायदा घेत तेथील 20 गुंठे जागा चौथा व्यावसायिकांना खरेदी खताद्वारे विक्री करत त्या बदल्यात त्यांच्याकडून 2,68,80,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी जागा खरेदी देणाऱ्या चौघांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सावेडी उपनगरात भरदिवसा चेन स्नॅचिंगची घटना घडलेली आहे। कोहिनूर मंगल कार्यालयाजवळून एकविरा चौकाकडे पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 4 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण मोटरसायकलवर आलेल्या 2 अनोळखी चोरट्यांनी हिसका मारून पळवले आहे। 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। याबाबत जयश्री सतीश शिरोडकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता एसटीच्या मेहकर ते ठाणे बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठण, राणीहार आणि कानातील झुबे असा एकूण 4 तोळे 4 ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेले आहे। याबाबत रोहिणी अजित शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस तपास करत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने कारवाईची मागणी केली आहे। याबाबत धर्मदाय उपायुक्त कार्यालयातील अधीक्षक शेकडे यांना निवेदन देण्यात आले आहे। तसेच रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची सोय नसते, त्यांना उघड्यावर झोपावं लागते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात। धर्मदाय रुग्णालयांना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची आणि कमी दरात जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनात म्हटले आहे की धर्मदाय उपायुक्त यांच्या आधिपत्याखाली जे काही धर्मदाय रुग्णालय आहेत, शहरासह जिल्ह्यामध्ये 26 ते 27 रुग्णालय आहेत। या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांकडून आर्थिक लूट केल्या जात आहे। त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने जे निर्देश यांना दिलेले आहेत त्या निर्देशाचं पालन होताना दिसून येत नाही। तसेच रुग्णांकडून किंवा रुग्णांच्या परिस्थितीचा फायदा बघत रुग्णांच्या नातेवाईकांकडून अवाजवी रक्कम वसूल करण्यात येत आहे। याबाबत धर्मदाय उपायुक्त यांना यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। या पद्धतीने जे काही रुग्णालय आर्थिक लूट करीत असतील यांची चौकशी करण्यात यावी। त्याचबरोबर यांच्यावर कारवाई करून यांची हॉस्पिटलचं लायसन रद्द करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील नवी पेठेत एक चोरटा दुकान फोडताना नागरिकांनी रंगेहात पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला। ही घटना 21 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30च्या सुमारास राम मंदिरासमोरील लोढा हाइट्स येथे घडली। यावेळी नवी पेठ येथील राम मंदिराजवळ लोढा हाइट्स येथील मोर्या दुपट्टा नावाच्या बंद दुकानाचे शटर तोडताना एक चोरटा नागरिकांना दिसला। नागरिकांनी त्याला पकडून ठेवले आणि पोलिसांना फोन केला। त्यानंतर कोतवाली पोलीस तात्काळ या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले। चोरट्याने त्याचे नाव सुनील सिंग नियामत सिंग आहे असे सांगितले। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरातील आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेली पाणीपट्टी दरवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करत नितीन भुतारे यांनी आयुक्त हटाव आंदोलन सुरू केले आहे। शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत नसताना 15 वर्षांपासून फेज 2 योजनेचे काम अपूर्ण असताना पाणीपट्टी दरवाढ करणे योग्य नाही असे भुतारे यांनी म्हटले आहे। यावेळी भुतारे यांनी नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना cm/maharashtra.gov.in या मेल आयडीवर आयुक्त हटवा आणि पाणीपट्टी दरवाढ रद्द करा अशी मागणी करण्यासाठी संदेश पाठवण्याचे आवाहन केले आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आता जे प्रशासक आहेत आयुक्त त्यांनी प्रशासनाच्या जोरावर एक ठराव करून अहिल्यानगर मधील जी पाणीपट्टीची दरवाढ आहे ती वाढवलेली आहे। अर्धा इंचीसाठी 900 रुपयांनी दरवाढ केली। आता काहींची पाणीपट्टी ती 2400 होणार, काही लोकांची 4000 रुपये होणार, काही नागरिकांची 10,000 रुपये होणार। ही दरवाढ करत असताना
एका बाजूला नागरिकांना जर पाहिलं तर कल्याण रोड, केडगाव, सारसनगर असे अनेक भाग आहेत या शहरामध्ये की त्यांना व्यवस्थित पाणी येत नाही. काहींना दूषित पाणी येतं, काही लोकांना 5 दिवसांनी पाणी येतं, काही लोकांना 15 दिवसांनी पाणी येतं, काही लोकांना 8 दिवसांनी येतं, काहींना 10 दिवसांनी येतं. हे कुठंतरी प्रॉब्लेम असताना ही दरवाढ करणं योग्य नाही. आज जर पाहिलं तर नगर शहरामध्ये जवळपास 15 वर्षापासून फेज 2चं काम चालू आहे, ते आजही पूर्ण नाही. त्यामुळे हे कुठंतरी कामं अर्धवट ठेवायचे आणि नागरिकांच्या माथ्यावर दरवाढ लादायची हे योग्य नसल्यामुळं आज जी पैसे वसूल करायचे व हे पैसे वसूल करून आपल्या स्वतःच्या प्रमोशनसाठी, आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयुक्त हे सर्व पैसे प्रसिद्धीसाठी वापरतात, दिखाव्यासाठी वापरतात. जे काही पाणी पुरवठा विभागामध्ये देखभाल दुरुस्तीच्या नावावर मोठा घोटाळा होतो त्याच्यामध्ये सुद्धा हे पैसे खाल्ले जातात. त्यामुळं ह्या दरवाढीला माझा संपूर्णपणे विरोध आहे. या दरवाढीमध्ये मी मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारत आहे. या आंदोलनामध्ये लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी सर्वांनी सहभागी व्हावं. त्या आंदोलनाच्या माध्यमातून ही दरवाढ रद्द व्हावी व या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना हटवावं. याकरिता नागरिकांनी, जे राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांना cm@maharashtra.government.in या मेलवर मेल पाठवून या आयुक्तांना हटवा व आमच्या अहिल्यानगर महानगरपालिकेची पाणीपट्टीची दरवाढ रद्द करा अशी मागणीचं मेल आपण करायचं आहे, असं आवाहन मी या ठिकाणी सर्व नागरिकांना अहिल्यानगरच्या करीत आहे. केडगाव मधील उदयनराजेनगर येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलीलामृत पारायण आणि तपपूर्ती सोहळ्याचा प्रारंभ झाला. 20 ते 27 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याचे हे 13वे वर्ष आहे. या सप्ताहाचे उद्घाटन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. गुरुवारी पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्त परायण महेश महाराज मडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पडत आहे. 7 दिवस या सप्ताहात महाराष्ट्रातील कीर्तनकार यांची कीर्तन सेवा होणार असून काकडा भजन, ज्ञानेश्वरी आणि शिवलीलामृत पारायण, हरिपाठ, महाआरती आणि हरिकीर्तन यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सचिनाबा कोतकर यांच्या उपस्थितीमध्ये या विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या सप्ताहाचं आज अनौपचारिकरित्या उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की सप्त्याची गरज ही कशासाठी आहे, या धर्मावरती आलेलं संकट आणि या संस्कृतीवरती आलेला हा घावा घालण्यासाठी, हा टाळण्यासाठी आज अनेक ठिकाणी केडगावमध्ये सप्त्याचं नियोजन केलं जातं. त्याचप्रमाणे या विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे 13वं वर्ष आहे. आदरणीय भानुदासजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं नियोजन या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय गणेश अंजबापू सातपुते, त्याचप्रमाणे सागरजी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या अध्यक्षतेखाली या भागामधले अनेक नागरिक आहेत, या प्रतिष्ठानचे अनेक सदस्य आहेत, यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हे सप्त्याचं नियोजन केलं जातं. या सप्त्याला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. महेश महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही देखील नालेगावमध्ये महेश महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली, महाराज आपले 14 आणि आपल्याला 22 वर्ष झाले, 22 वर्षापासून आम्ही सप्ताह करतो. आणि असंच हा तरी मला वाटतं कदाचित मोठा असू शकतो सप्ताह, पण आमचा याच्यापेक्षा छोटा असतो. पण आता शहरात सप्ताह करायचा म्हणजे लोक TV पासून बाजूला येत नाहीत, TVच बघत बसतात, मालिका बघत बसतात, मुलं आता मोबाईलमध्ये बघत बसतात. त्याच्यामुळं सप्ताह कसा करायचा, परंतु आमचे गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांनी पहिल्यापासून आमचा कार्यक्रम गोड मानून त्या ठिकाणी सेवा देण्याचं कार्य केलं. त्याच्यामुळं आज जो पण काही उभा आहे या ठिकाणी किंवा गेल्या 15-20 वर्षापासून जे काही नगरसेवक म्हणले, तर माझ्यावर कृपा फक्त आणि फक्त जंगले महाराज शास्त्री आमचे आणि साईबाबांची, तिथून माझी सगळी राजकीय वाटचाल सुरू झाली. असो, यानंतर आमचे गणेश भाऊ सातपुते असतील किंवा त्यांचा सर्व मित्र परिवार असेल. गणेश भाऊ, आज ना उद्या कधी ना कधी जीवनामध्ये आपण प्रयत्न करीत राहायचा. प्रयत्न केल्यानंतर निश्चितच त्याचं फळ
फक्त एक निस्वार्थ भावनेने प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारची स्वार्थी हेतू त्यामध्ये असता कामा नये. निश्चितच आज न उद्या तुमच्या या प्रयत्नाच्या झाडाला फळ आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो. त्या सप्ताहाला मनापासून खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि हा सप्ताह असाच उत्तरोत्तर व्हा. महाराज पेडगावमध्ये जवळजवळ प्रत्येक वर्षी 30 ते 32 सप्ते तयार होतात. ही आपण कोणी ठरवून दिलेली गोष्ट नसते किंवा महाराजांनी सांगितलं की हिंदुत्वाची आणि समाजासाठी जी काही चळवळ पाहिजे हे आमच्या वडिलांनी 40-45 वर्षापासून भूमी चालू ठेवलेली. नगर जिल्ह्यामध्ये पुढे जर पाहायला गेलो आपण तर मंदिराच्या आधी सभा मंडप तयार होणार जर आपण ठिकाण बघितलं तर आपल्या या ठिकाणी कुठंही मंदिर झाल्यावरती लोक येतात, आश्वासन देतात, 10 वेळेस लोकांकडे जावं लागतं आणि मग सभा मंडप उभा राहतो. तसं केडगावमध्ये जर कुठल्या मंदिराला जरी कुठली गोष्ट लागली तर खोतकर कुटुंबीय व आमचे सर्व सहकारी हे कायम धावून जात असतात. कुठल्याही गोष्टीला सप्त्यासाठी असेल, गणपतीसाठी असेल, नवरात्रासाठी असेल, कुठलीही गोष्टी कमतरता आम्ही कमतरता पडून देत नाही. आणि कवडे साहेबांनी सांगितलं की गणेश आपण निस्वार्थी प्रकारे आपली सेवा करायची असते, पण निस्वार्थी म्हणता जसं तुमचं शास्त्री महाराजांनी आणि साईबाबांचा जसं तुमच्याकडे आशीर्वाद पडला तसं आमच्या बाकीच्या मित्रांवरती तुम्ही सांगा की सगळ्यांवरती आशीर्वाद द्यायला सांगा. म्हणजे काय होतं, निस्वार्थ म्हणता सब दिवस कधी निघून जातात हे लवकर काय कळत नाही. आणि जर स्वार्थच नाही पाहिला तर परमार्थ काय होऊ शकत नाही. त्याच्यामुळं परमार्थ जर करायचा असेल तर आपण आपल्या प्रत्येकाच्या हिशोबाने व्यवसाय केला पाहिजे. प्रीतीज शाळेच्या वतीने शहरात आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग स्पर्धा स्पेल इट वेल चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतील शब्दसंग्रह आणि स्पेलिंगचे ज्ञान दाखवले. या स्पर्धेचे उद्घाटन परीक्षक चंचल खितानी, अनिता गंभीर, भावना शिंगी, तन्वी शहा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या स्पर्धेत LKG ते इयत्ता 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मेडल आणि फनकी लँडचे 50% सवलतीचे कूपन देण्यात आले. तसेच पालकांसाठी अरहम पुरुषाकार ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. जो भी है ब्लॉकेजेस वगैरह, तो हमारी जो हेड है प्रसन्ना दीदी चेन्नई से है, उनके अंदर 21 डेज का भी प्रोजेक्ट हुआ था. उसमें भी बहुत सारे पेशेंट को ऐसे हुआ कि हम कंटिन्यू मेडिटेशन करते हैं तो बैलेंस होने लगा अपने आप. लेकिन इसको इतना ही है कि आपको रोज की प्रैक्टिस चाहिए, डेली करना चाहिए. और ये मैंने अभी आपको बताया फर्स्ट स्टेज है, इसमें ऊपर जैसे आप सीखोगे उसमें सेकेंड स्टेज है, थर्ड है, फोर्थ है. अपना एक पार्ट भी. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.